मराठी नामफलकाला घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने त्या ठिकाणी नियम उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेले आहे की महाराष्ट्रातील मुंबईमधील मराठी नामफलक हे देवनागरी अक्षरामध्ये असावं आणि ते ठळक अक्षरात असावं. मग 2023 पासून हे राजपत्रामध्ये नमूद केल्यानंतर त्या ठिकाणी किती प्रकारची कार्यवाही झालेली आहे त्याचा आम्ही आढावा घेतला आणि पूर्ण मुंबईमध्ये सगळे दुकानं आस्थापनाचे नामफलक मराठीमध्ये होण्यासाठी सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमहापौर संजय घाडी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 14 मे ते 12 जून पर्यंत एक मोहीम सुरू केली. या मोहीममध्ये सगळ्या डिपार्टमेंटच्या इन्स्पेक्टरने अतिशय उत्कृष्ट काम केलं. SIR आणि जनगणनाचा लोड असून देखील जवळजवळ 35,000 आस्थापनांना आपण त्या ठिकाणी भेट दिली आणि 1,124 आस्थापनांवर मराठी फलक नाही असं निदर्शनास आलं. पण हे सगळं काम करत असताना अधिकाऱ्यांना देखील तिकडे समस्या येत होत्या की आज जवळजवळ दुकाने आस्थापना विभागामध्ये 127 अधिकाऱ्यांची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी आहे, पण फक्त 57 अधिकारी त्या ठिकाणी आहेत. मग अशा वेळेस भरती होत का नाहीये किंवा 80% भरती पूर्ण झालेली आहे तर 20% कुठे प्रॉब्लेम येत आहे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी त्याच प्रकारे जी BMC ची वेबसाईट आहे, दुकाने आस्थापनाच्या नामफलकासाठी जेव्हा लायसन्स परवाने अप्लाय केले जातात तेव्हा त्यांना 2 मिनिटात इनबिल्ट ते लायसन्स दिले जातात विदाऊट एनी व्हेरिफिकेशन. तर या सगळ्यांचा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही 1 जूनला पत्र दिलं होतं आयुक्त महोदयांना की आम्हाला या संदर्भात आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील, त्यासाठी तुम्ही आम्हाला बैठक द्या. मात्र आम्हाला अजून 1.5 महिना झाला बैठक मिळालेली नाहीये. मराठी हा विषय महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, शिवसेनेसाठी अतिशय गहन आहे आणि ह्याचं गांभीर्य आयुक्त महोदयांना देखील कळायला पाहिजे होतं. पण असो, शेवटी ही मोहीम आम्हाला सक्सेसफुल करायची आहे. तर आमचे मराठी भाषा मंत्री, उद्योग मंत्री सन्माननीय सामंत साहेब यांची आम्ही त्या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि त्यांच्या कानावर आम्ही नक्कीच विषय टाकू. कसं आहे, ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे, त्याचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये 1,124 आस्थापनांना अद्याप पाट्या लागलेला नाही असं निदर्शनास आलेलं आहे आणि त्याच्यावर आपण खटले देखील दाखल केलेले आहे. पण ही मोहीम अजून प्रभावीमध्ये राबवण्यासाठी आणि अजून आकडा की अजून मुंबईमध्ये किती लोकांनी किंवा किती आस्थापनांनी त्या ठिकाणी फलक लावलेले नाहीये, त्यासाठीच आम्ही ही मोहीम कंटिन्यू करतोय. पण ही कंटिन्यू करताना जे काही चॅलेंजेस आम्हाला किंवा अधिकाऱ्यांना येत आहे याचा जाब आम्ही आयुक्तांना विचारतोय, पण आयुक्त त्या ठिकाणी काही बोलत नाहीये.